आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर भारतीय चौक में बीते रविवार 11 अगस्त 2024 की शाम शिवसेना पार्टी में भव्य प्रवेश का प्रोग्राम लिया गया, जहां गफूर दादा मित्र मंडल के पदाधिकारी व कार्यकर्ताओं ने जाहिर प्रवेश किया। गफूर दादा ने कांग्रेस पर जमकर हल्ला बोला तो भावी आमदार प्रोफेसर शिवाजी सावंत सर ने कहा, हिंदू मुस्लिम एक साथ मिलकर काम करेंगे। मैंने ना तो गलत काम किए हैं और ना ही सरकारी टेंडर लिए हैं, लेकिन ईमानदारी से 6 शुगर मिल बनाए हैं तो 6 कैंपस जिसमें 70,000 बच्चे शिक्षा प्राप्त कर रहे हैं। आने वाले समय में आपका साथ रहा तो मैं खुद मुस्लिम समाज के मसले मुख्यमंत्री के सामने रखूंगा। इस समय शिवसेना जिला अध्यक्ष अमोल बापू शिंदे, शिवसेना प्रवक्ता ज्योतिताई वाघमारे, शिवसेना उप जिला प्रमुख समर्थ मोटे, कासिम नालबंद, रफीक नालबंद, टीपू नालबंद, अली नालबंद, अजहर गोल्डन, जावेद लुंडकीवाले, मोहसिन खान, खाजाबाई लोकापल्ली, बब्बू अड्डेवाले, आरिफ तांबोली, इकबाल रंगरेज, स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। राजकारणासाठी मी खोटं बोलणारा माणूस नाही। तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी अतिशय गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बोर्डिंग मध्ये शिकलेला, हॉस्टेल मध्ये राहिलेला, परंतु कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस राजाराम कॉलेजमध्ये मी प्राध्यापकाची नोकरी केली 5 वर्ष, ती सोडून ज्यावेळेस 1992 ला माझ्या गावी आलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला 1992 ला, त्यावेळेस माझ्या खिशामध्ये 100 रुपये नव्हते। 92 ते आज किती साल आहे? 2024, किती वर्ष झाली? 32 ते 33 वर्ष। त्या 32 ते 33 वर्षामध्ये हे सगळं उभा करणं, अहोरात्र कष्ट करणं, कोणालाही धोका न देणं, कोणालाही न फसवणं, कोणाचंही काही न लुबाडणं आणि कुठलंही शासकीय कॉन्ट्रॅक्ट न घेणं, 2 नंबरचा कुठलाही व्यवसाय न करणं, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक आत्मविश्वास की मी माझ्या समाजासाठी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम करीन आणि जे आम्हाला परिस्थिती भोगावी लागली शिक्षण घेताना, ती माझ्या सर्व समाजातल्या लोकांना भोगता येऊ नये, त्यांना ती हालापेष्टा सोसाव्या लागू नयेत, याच्यासाठी काम केलं। आणि 32 वर्षामध्ये 6 साखर कारखाने, 6 कॉलेजचे कॅम्पस, आज माझ्या कॉलेजमध्ये 70,000 विद्यार्थी शिक्षण घेतात, 5,500 प्राध्यापक आहेत, इतर सगळा स्टाफ 28,000च्या वर आहे साखर कारखान्यासहित। हे सगळं उभा करताना ह्यात फक्त एक विश्वास, आपण ज्याला विश्वास देतो तो, आणि ह्या पृथ्वी तलावरती जगाच्या पाठीवरती एकच गोष्ट आहे, विश्वास। तो जर त्याला जर तडा गेला सगळं संपतं। म्हणून मी तुम्हाला या मंचावरून एक शब्द देतो, ज्या विश्वासानं तुम्ही माझ्याकडे हात पुढे केलात, तो विश्वासाचा हात कधीही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। राजकारणासाठी खोटं बोलणार नाही, मतासाठी आपल्याकडे कुठलीही गोष्ट चुकीची सांगणार नाही। जे होतंय ते होणार, जे होणार नाही दादा हे होत नाही, आपण प्रयत्न करू असं सांगेन, पण खोटं बोलून वेळ मारून नेणारा शिवाजी सावंत नाही। आणि या आपल्या या परिसरामध्ये आजच्या आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपला जो प्रवेश झाला आणि आपल्या समाजानं तो शांतपणे पाहिला आणि तुमच्याबरोबर येण्याचा जो वादा त्यांनी केला, आपल्याबरोबरचे सगळे सहकारी, ते गोल्डन साहेब असतील, त्यांनी मगाशी तर बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, सावंत सर तुमच्यावरती विश्वास ठेवून आम्ही त्यांच्याबरोबर उभा आहोत। आपल्या ह्या समाज बांधवाला मी सांगू इच्छितो की आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि या गोष्टीची शाश्वती देऊन आणि उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला सगळ्यांनी एकत्रित येऊनच काम करायचं आहे। थोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची वृत्ती ज्या नेत्यांची आहे, त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवून आपण हिंदू मुस्लिम भाई भाई सगळ्यांनी एकत्र येऊन जर काम केलं, निश्चितपणे समाजाचा, भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। एवढा शब्द मी आपल्या सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला देतो। अर्ध्या रात्री हाक मारा, निश्चित माझ्या जोगा आणि माझ्या ऐपतीत बसणारं काम असेल, मी तुमच्या कायम बरोबर राहीन आणि तुमच्या ज्या अडीअडचणी असतील, मी आहे, बापू आहे, आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि हे सगळे जी तुमची जे अडचणी आहेत त्या सगळ्या गोष्टी सन्माननीय माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण घेऊन जाऊ। त्यांच्या समोर तुम्हाला घेऊन बसून तुमच्या अडचणी तुम्हाला त्यांना सांगायला लावेन। ज्या तुमच्या समाजाच्या अडचणी आहेत, निश्चितपणे मुख्यमंत्री आमचे हे अतिशय चांगले काम करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आणि ती निश्चित आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्याला मदत करतीलच। आणि बापूंनी मागाशी सांगितलं, पण आरोग्य शिबिराचं तुम्ही बुधवारी सांगितलं,
हा बुधवार सोडून पुढच्या बुधवारी तुम्हाला वेळ मिळेल 10 दिवस सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचा एक चांगलं मोठं आरोग्य शिबिर आपल्यासाठी निश्चितपणे आपण करू, कारण पावसाळ्यामध्ये त्याची गरज असते आणि ते सगळी गरज लक्षात घेऊन तेही आपण आयोजन करू। आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवून माझ्या उपस्थितीमध्ये आपण प्रवेश केलात, माझ्यावरती हा विश्वास दाखवलात आणि आमचा सत्कार करून जो सन्मान केलात त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।